बघा अगदी पंच सुनील म्हात्रे सरने आम्हाला सूचित केलेली आहे. टी शर्टची सर्कल आणि अगदी वेल आणि तिसरे पंच रेडी. यस डन. क्या बात आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि दिवा स्पोर्ट दिवा दोन्ही टीम आपण देखील तयार आहे. गेम ऑन. पहिला चेंडू टाकण्यासाठी राजू पाटील. बघूया दयानंद केने आणि जगदीश म्हात्रे ही टीम ची जोडी आपण बघतो ओली संघाकडून. 5:08 पहिला चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर पहिला चेंडू टाकलाय माणिक पाटीलनं. टी ए पाटील अँड कंपनी दापोडे संघाकडून नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि सुरुवात चांगली आहे. राजू पाटील षटकातील पुढचा चेंडू इथे देखील चांगल्या लेंथवर अगदी दया केने यांची बॅट जागेवरूनच फिरते. फुटवर्क पायांची हालचाल पाहायला मिळत नाहीये. नक्की जशी स्पर्धा पुढे जाईल तशी या स्पर्धेची रंगत वाढेल. आज मला वाटतं 40+ ची नॉकआउट फेरी देखील सुरू होणार आहे. म्हणजे जिंकेल तो राहील ना हरेल तो बाद होईल अशी बाद फेरीला सुरुवात होणार आहे. इथे फटका उडवलाय. बघूया इनसाइड आउटचा चांगला फटका. चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजनला. सीमा पार तिसऱ्या चेंडूवर आलाय. दया केने यांच्या बॅट मधून हा चौकार. 2 चेंडू जरूर डॉट खेळलेत मात्र तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकून आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे. अरविंदजी भोईर साहेबांची कालची 50+ ची टीम 2 सामने जिंकलेली आहे तर 40+ चा देखील एक सामना त्यांनी जिंकलाय. पुढील चेंडू ओव्हर द विकेट ना. इथे देखील चेंडू अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये आहे. संतोष जोशीनं झेल ड्रॉप केलाय. हा दबाव आहे. संतोष जोशी गावदेवी पिंपलगड संघाचे माजी संघनायक राहिलेले आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षक आहेत. बघा आमचे मनोज भाऊ पाटील यांच्याकडून या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून 2 ट्रॉफी स्पॉन्सर केलेत. शरदजी भोईर साहेबांकडून 2 सायकल आहेत. 40+ आणि 50+ कॅटेगरीसाठी मालिकावीर कबीरदादा ठाकरेकडून काल 3 टॉवर फॅन आलेत 50+ साठी. क्या बात आहे. भरपूर सारे पारितोषिक आहेत. ची कॅच काल विनोद म्हात्रेनं टिपलेली आहे. अप्रतिम झेल. आणि मनोज भाऊ पाटील यांनी उत्कृष्ट झेल क्षेत्ररक्षणासाठी बक्षीस लावलेत 40+ आणि 50+. चेंडू ऑन साईडला चाललाय. अगदी मैदानाला गुदगुल्या करत चेंडू संदीप मणेरानं उचललाय. डीप मिड विकेट रिझन मधून मिळेल फक्त एक सिंगल. जगदीश म्हात्रे 1 चेंडू खेळलेत 1 धाव. दया केने 4 चेंडू 5 म्हणजे 5 चेंडू मध्ये आले 6. आता शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. बघा प्रशांत म्हात्रेची पहिली दिवसाची प्लेअर ऑफ द नाईट बक्षीस बाकी आहे आणि रात्रीचं आपण अल्पेश गायकवाड यांना नक्कीच विचारून रात्रीचे प्लेअर ऑफ द नाईट कोण ठरलेत ते बक्षीस जाहीर करू. वेलकम संदेश वखारे. इथे फुल टॉस चेंडूवर फलंदाज दयानंद केने झेलबादच्या सर्वात बाद
भरत पाटील ने इष्ट्याच्या मागे झेल टिपलाय. हा चेंडू फलंदाजाला बाद करणे इतका चांगला नव्हता. कधी कधी असं क्रिकेटमध्ये घडतंय. पहिल्या चेंडूवर हेमंत भोईर यांनी मोठी विकेट घेतलेली आहे. काल दयानंद केनीनं 20 धावा बनवल्या होत्या. चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. बघा दोन्ही फलंदाज जगदीश म्हात्रेंनी सदा म्हात्रे यांना विलास पाटील सरनं बक्षीस लावलाय. सरळ सलग 3 षटकार 1,000 आहेत. 3 चौकार जरी मारले तरी 1,000 आहेत. चांगला चेंडू, अगदी चेंडू बुंद्यामध्ये टाकला होता. तितकाच चांगला फटका आपण व्हीसेप मध्ये पाहतोय. राजू पाटील चेंडूला उचलतायत. एक सिंगल धाव सदा म्हात्रेनं कंप्लीट केली. धावसंख्या झाली ती 8 चेंडू मध्ये 8. कमलदादा आलेत का? कमलदादा दिवस दिवाचे कालचे डॉट चेंडू आम्ही भरपूर मोजलेत. कोणी षटकार आणि विकेट हॅट्रिक घेतली नाही. कमलदादा यस वेलकम, स्वागत आहे आपला. दिवस संघाचे सिनियर खेळाडू आहेत. क्या बात आहे. वेलकम संतोषजी तरे, आपलं देखील स्वागत आहे. हेमंत भोईरचा हा चेंडू आलाय वाईट. धावसंख्या 10 झालेली आहे. चेंडू टाकून झालेत 9 आणि धावा बनलेत 10. वेलकम संतोषजी तरे. इथे बघूया हा चेंडू अगदी आपण पाहिला तर शॉर्ट पॉइंट रिझन मधून उचललाय. इथे पंचांचा आला लेग बायचा इशारा. धावसंख्या 11, 11 धावा. नक्कीच काल संपूर्ण आमचा पंच पॅनल, समालोचक, गुणलेखक कमिटी ची जेवणाची उत्तम सोय कुंदनजी पाटील साहेबांनी केली होती. मस्त आग्र्यांचं सुप्रसिद्ध जेवण, मुंडी डाळ आणि बकड्याचं मटण आणि भात. आज नक्कीच संतोषजी तरे यांच्याकडून आमच्या अगदी पंच पॅनल असेल, समालोचक, गुणलेखक, लाईव्ह आणि डीजे तसेच कमिटी मेंबर यांची जेवणाची सोय संतोषजी तरे यांच्याकडून आहे. चालेल चालेल, आपण 50-50 खाऊ, काय हरकत नाही. नक्कीच कुंदनजी पाटील साहेबांनी जे सांगितलं होतं ते जेवण काल आम्हाला अगदी मनोज भाऊ यांनी बनवून आणलं होतं. इथे खूप खूप धन्यवाद. इथे हा चेंडू अगदी पुन्हा एकदा आपण पाहतोय राजू पाटील यांच्या दिशेनं थोडीशी मिसफील्ड आणि त्याचा फायदा उचललाय. हेमंत भोईर थोडेसे नाराज आहेत आपले सहकारी राजू पाटीलवर, कारण की जिथे 1 होती तिथे 2 धावा खर्च करावे लागलेत. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली ती 17. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 10. 17 धावा. रजनीश भाऊ पाटील जॉली कामतगर संघाचे खेळाडू आम्हाला जोडलेत. नक्कीच रजनीश भाऊ पाटील आणि स्पेशली सूर्यकांतदा पाटील तुम्हाला शुभेच्छा दिलेत या सामन्यासाठी. क्या बात आहे. जॉली कामतगर संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज रजनीश भाऊ पाटील यांनी खास करून सूर्यकांत सीताराम पाटील दापोडे गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आणि टी ए पाटील अँड कंपनी दापोडे या संघाचे खेळाडू यांच्यासाठी शुभेच्छा दिलेत. क्या बात आहे. मनोज भाऊने एक पारितोषिक लावला आहे. जर टी ए पाटील अँड कंपनी संघाकडून सूर्यकांत दादाला गोलंदाजी दिली तर प्रत्येक विकेटला 500 आणि प्रत्येक डॉटला 200.
बघा संजू भाऊने आता पारितोषिक लावला आहे. येणाऱ्या 2 गोलंदाजांना आता संधी आहे. विकेट हॅट्रिक घ्या आणि 1000 रुपयाचं बक्षीस संजू भाऊ कडून. नक्कीच कुंदन पाटील साहेबांचे एक चांगले सहकारी आहेत आणि वीर तानाजी दापोडे संघाचे देखील ते सदस्य आहेत. विकेट हॅट्रिक 1000. नाना गोंडलीकडून टी शर्ट आहे षटकार आणि विकेट साठी. संदीप मनेराचा चेंडू तेज तर्रार चांगली लाईन अँड लेंथ. क्या बात आहे. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात डॉट बॉल न केलेली आहे. फलंदाजी एंड कडून पंचांच्या निर्णयाला चॅलेंज दिलाय. पंचांनी तर चेंडू डॉट घोषित केलाय. बघूया तिसरे पंच. चला साहेब तुम्ही बसा. तिसरे पंच निर्णय देतील. अमलदादाची फक्त कालच्या दिवसासाठी ऑफर होती. फेअर डिलिव्हरी आहे. चला पहिला चेंडू संदीप मनेराचा डॉट आलाय. सदा म्हात्रे आणि जगदीश म्हात्रे एक कंप्लीट जोडी आहे. इथे हा फटका पॉइंट रिझन कडे सरसावतोय. चेंडू चालला डीप स्लिपर कव्हरला. जगदीश म्हात्रेनं अगदी इथे कॉलिंग केली. सदा म्हात्रेला की एकच धाव पुरेशी आहे. धावसंख्या 18. चेंडू टाकून झाले 14 आणि धावा बनलेत 18. चला श्याम स्पोर्ट धामणगाव आणि दिवा स्पोर्ट दिवा. चांगला झेल. आता चुकी होणार नाहीये. संतोष जोशीनं टिपला झेल आणि इथे संपलाय खेळ. फलंदाज जगदीश म्हात्रे यांचा. यशवंतजी केने साहेब आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख आणि जयमान भावाले या संघाचे कर्ता धर्ते आहेत. उद्योजक उद्योगपती भावाले. यशवंतजी केने साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपला BPL 2025 अध्यक्ष चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. संदीप मनेरानं काय चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. 1 विकेट 2 डॉट आणि 2 सिंगल. धावसंख्या 19. शेवटचा चेंडू. ओव्हर नंबर 3.
इथे हा चेंडू अगदी विकेट टू विकेट टाकला होता. चेंडू चाललाय लॉंग लेग आणि फाईन लेग रिझन कडे. दुसरी धाव तेच तर्रार पूर्ण केलेली आहे. 2 धाव संख्येनं 3 ओव्हर मध्ये 7च्या सरासरीनं 21 धावा आलेत. 21 धावा. तीन ओव्हर 21. हा विकेट साठी 1,000 रुपये पारितोषिक लाभलाय. ते पाटील अँड कंपनी दापोडे संघाचे 12वे खेळाडू संजय पाटील यांनी. बघूया 12वे आहेत सध्या 12वे म्हणून आहेत. वीर तानाजी दापोडे संघाचे देखील ते एक सहकारी खेळाडू आहेत. आणि या BPL 2025 मध्ये देखील ते पाटील अँड कंपनी. क्या बात आहे. नक्कीच प्रदीप जोशी साहेबांनी देखील आता मनोज तरे यांना विकेट साठी 1,000 रुपये लावलेत. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि दिवा स्पोर्ट दिवा दोन्ही टीमचे संघटक आपण रेडी राहा. या शेखर मयेकर आणि प्रदीप म्हात्रे एका बाजूला श्यामदादा पाटील आणि दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण प्रदीप म्हात्रे आणि पप्पू म्हात्रेंची टीम पाहणार आहोत. यशवंतजी केनी साहेब आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. मनोज तरे यांचा पहिला चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनला केला आहे. कुंदनजी पाटील डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग करतात. एकच धाव सदा मात्रे थांबलेत. धावसंख्या 22. बघूया सदा मात्रेच्या बॅट मधून प्रत्येक सामन्यातून षटकार आलाय. मात्र या सामन्यातून अजून त्यांना षटकारापासून वंचित ठेवलाय. 5 चेंडू केले 4 धावा 2 डॉट 2 सिंगल आणि 1 डबल. हा फुलटॉस चांगला फटका आणि हा षटकार आलाय. नक्कीच अगदी आमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचलाय. अजून षटकार ठोकला नव्हता आणि तो षटकार त्यांनी लगावलाय आणि धावसंख्येला आकार दिलाय. धावा बनलेत 28. अगदी स्लॉक सिपच्या अंदाजानं चेंडू ज्या दिशेनं होता त्याच दिशेला बॅटने चेंडूला सीमापार पाठवलाय. 1 धाव का घेतली याचं उत्तर दिलाय. इथे गती परिवर्तन स्लोवर चेंडू टाकलाय. गतीनं बीट केलाय गोलंदाज मनोज तरेनं. 28 धावा. 28 धावा. शेवटचे 2 चेंडू आहेत. पहिल्या 2 मध्ये 7 आणि त्यानंतर सरळ 2 चेंडू डॉट. इथे हा फटका बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडूला पाठवला मॅजिक बॉक्स मध्ये. 6 धावांसाठी षटकार. 2 षटकार आज देखील ठोकलेत. प्रत्येक सामन्यातून सदा मात्रेनं BPL 2025 या स्पर्धेतून षटकार लगावलेत. धावा बनले 34 आणि या इनिंगचा 1 चेंडू शेष.
हा चेंडू चांगल्या टप्प्यावर बॅटची कडा आणि फलंदाज कॉडबियन बाद सदा मात्रे 34 बनवलेत आणि 35 धावांचं लक्ष आहे. टीए पाटील अँड कंपनी दापोडे संघासमोर. बरोबर 19 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट केलेले आहेत. आपण पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. चला यशवंतजी केने साहेब आपले शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी कंप्लीट करूया. श्याम स्पोर्ट धामणगाव विपक्ष दिवा स्पोर्ट दिवा. चला या दोन्ही टीम यशवंतजी केने साहेब या आपण आर के बिल्डर अँड डेव्हलपर नाणेफेकी कक्षामधून आपण 50+ कॅटेगरी मधल्या आजच्या 5व्या दिवसातून दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी करतोय. चला प्रदीपजी म्हात्रे, शेखर मयेकर, श्याम पाटील या आपण लगेच श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे संघनायक नक्कीच आज यशवंतजी केने साहेबांची देखील मुख्य उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते. चला या वेलकम शेखरजी मयेकर, प्रदीप दादा या लवकर. यशवंतजी केने साहेब आपलं देखील खूप खूप स्वागत आहे नाणेफेकी कक्षामध्ये. प्रदीप दादा म्हात्रे आपलं देखील वेलकम. बघा एका बाजूला नाण्याची बाजू संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब, तर दुसऱ्या बाजूला अध्यक्ष संजयभाई म्हात्रे असं लोगो आहे. कोण आवाज देईल? यस प्रदीप दादा आवाज देतील. उडवा. संजयभाई म्हात्रे अशी मागणी केलेली आहे आणि एक्झॅक्ट तेच आलेले आहे. नक्कीच प्रदीप दादा दोन्ही टीमला आणि मान्यवरांचं देखील खूप खूप स्वागत आहे. फक्त दादा आपला निर्णय सांगा. धन्यवाद. चला फलंदाजी स्वीकारलेली आहे. दिवस व दिवा टीमचे ऑनर कर्णधार प्रदीप म्हात्रेनं आणि गोलंदाजीसाठी श्याम स्पोर्ट धामणगाव टीमला आमंत्रित केले. धन्यवाद. चौतीस बनवलेत आणि 35 धावा या सेकंड इनिंग मध्ये बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन करतील नक्की संदेश वखारे. आज या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातून देखील ते आम्हाला जॉईन झाले. स्पर्धेचा 5वा आणि संदेश वखारे यांचा दुसरा दिवस आहे. आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. Thank you very much. The voice of Mankoli Bhivandi, Kaliram Kenny, वलिया थेट मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी पहिली इनिंग आपण पाहिली स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान उवली टीमच्या बाजूने पहिल्या 4 ओव्हर मध्ये धावा झाल्या होत्या. 34-35चं लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि 35 धावांचा बाडलाक पाहूया कशा प्रकारे केला जाईल टीए पाटील दापोडे टीमच्या वतीने. चला मॅचला सुरुवात करा. राजू पाटील विथ भरत पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅक वर आपण अंकुशला पाहतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल डावी स्टिकच्या वरून गेलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल जो आहे तो निर्धाव गेलाय. अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव गेलाय. काल देखील अंकुशने भरपूर इम्प्रेस केलं होतं. प्रत्येक मॅच मध्ये पहिली ओव्हर टाकत असताना चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत. पायचीची अपील ज्या वेळेस होते त्यावेळेस पंच तपासत असतात. चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची बॅट कडा आहे का, चेंडूची हाईट किती आहे, या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यानंतर पंच सहमती दाखवत असतात. परंतु यावेळेस सुनील म्हात्रे सर सहमत नाहीयेत. कुठेतरी डावी स्टिक मिस करत होता चेंडू.
पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला, बॉल कार्पेटच्या साने जातो डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. पहिली धाव त्या ठिकाणी टी ए पाटील दापोडे टीम साठी, मात्र त्यासाठी बॉल खर्च झाल्या 3. वेलकम भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय कार्याध्यक्ष मंगेश भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल, या भल्याचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. श्याम पाटील त्या ठिकाणी आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एकच धाव. परत पाटील देखील अकाउंट ओपन करतोय सिंगलच्या मदतीने. अंकुशने मात्र प्रत्येक मॅच मध्ये भरपूर इम्प्रेस केलाय. अचूक टप्प्याची गोलंदाजी राहिली आहे. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी, मात्र यष्टीरक्षकाची चुकी झाली आहे आणि त्या चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे. अगदी बॉल मागे कोणत्या प्रकारची खराबी नव्हती. बीट केलं होतं त्या ठिकाणी फलंदाजाला, मात्र त्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट झाला आणि परिणाम स्वरूप एक धाव कंप्लीट झाली. धावफलक 1ने पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. या बॉलर्स देखील जोरदार अपील पण सहमत नाहीयेत. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे त्या ठिकाणी भरत पाटील आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 35 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हाताला हवा याचं एक उत्तम उदाहरण पुन्हा एकदा पेश केलंय त्या ठिकाणी गोलंदाज अंकुश पाटीलने. अंकुश पाटीलचा विचार केला तर काल देखील पहिलं षटक फेकत असताना अगदी कंजूसभरी गोलंदाजी प्रत्येक मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. विकेट्स देखील पाहायला मिळाल्या होत्या, परंतु आज विकेट्स घेतल्या नाहीयेत, परंतु धावा ज्या खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा, ज्यामध्ये एक धाव जी आहे ती 22च्या स्वरूपात होती. वेलकम गुरु पाटील. अतिशय सुरेख षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावर टी ए पाटील दापोडे टीम साठी. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर श्याम पाटील येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल. श्याम पाटील बॉलिंग ट्रॅक वरून बोलतोय. समोरच्या दिशेने राजू पाटील. पहिलाच बॉल बाटची काढा. यष्टीरक्षक चुकी करतोय त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप. राजू पाटीलचा झेल सोडणं कदाचित टीम ओवलीला महाग पडेल. हे मात्र येणारा काल तुम्हाला सांगून जाईल, कारण राजू पाटीलकडे भरपूर मोठी क्षमता आहे. त्याला जीवनदान मिळालंय आणि त्या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा उचलेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस आडव्या बाटने गेलण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत मनोज टावरे आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. पाच धावा धावफलकावर झाल्या आहेत. श्याम पाटील पुन्हा एकदा. या बॉलर्स देखील अपील तर झाली आहे, परंतु पंच इंटरेस्टेड नाहीयेत त्या ठिकाणी. व्हाईट बॉलचा इशारा. डावी स्टिक सोडून चेंडू हाताला होता. अगदी व्हाईट बॉल वाचवण्याच्या प्रयत्नात ही अपील आपल्याला पाहायला मिळाली, मात्र पंचांची तीक्ष्ण नजर. व्हाईट बॉल. अव्वांतर धाव त्या ठिकाणी मिळाली आहे टी ए पाटील दापोडे टीमला. पुढचा बॉल. या बॉलेस ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद. राजू पाटील बॅक टू द डगआउट.
जीवनदान मिळालं होतं, परंतु त्या जीवनदानाचा फायदा उचलता आला नाहीये राजू पाटीलला. त्वरितच परततोय. 6 बॉल खेळत असताना फक्त आणि फक्त 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. अगदी निराश असेल आपल्या फलंदाजीवर, यात काही शंका नाहीये. कारण हे चित्र जे आहेत ना, ते फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतात. एक विस्फोटक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, तो फलंदाज मात्र अवघ्या 2 धावांवर परतलाय. संतोष जोशी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. कॅच ड्रॉप पाहायला मिळते आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. संतोष जोशीसाठी पहिल्याच बॉलवर हे जीवनदान आपण पाहतोय. कॅच ड्रॉप आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. आठ धावा धावफलकावर. यस, मॅचला सुरुवात करा. षटकातील पुढचा बॉल, या बॉल स्टॉपेज लागलाय. फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. दहा धावा धावफलकावर झाल्या आहेत. 35 धावांचा पाठलाग करत असताना हवी ती सुरुवात झाली नाहीये आतापर्यंत टी.ए. पाटील दापोटे टीमच्या वतीने. कारण या ठिकाणावर 35 धावा ठोकत असताना जी आवश्यक धावगती होती, ती आवश्यक धावगती प्राप्त झाली नाहीये. षटकातील पुढचा बॉल, श्याम पाटील पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल उजवी स्टिक सोडून खूपच बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. खराब चेंडू, खराब दिशा त्या ठिकाणी पाहायला मिळाली श्याम पाटीलच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने. बॉल हवेमध्ये. दयाकेने झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. फलंदाज बाद. संतोष जोशीची महत्वाची विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. झेलच्या स्वरूपात बाद झाल्या, मात्र समोरच्या दिशेने अतिशय सुरेख झेल आपण दया केनेच्या माध्यमातून पाहिला. द मॅन फ्रॉम गोरसई. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झाला आणि 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद. डबल 1, 11 धावा. पहिलं षटक 3 धावांचा आणि त्यानंतर दुसरं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून 8 धावा खर्च करत महत्वाच्या 2 विकेट्स श्याम पाटीलने घेतल्या. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मात्र षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी दिलीप जाधव येतोय. मॅन फ्रॉम लोनार्ड. पाहूया दिलीप जाधवचं हे षटक जे आहे ना, ते भरपूर महत्वाचं आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. दिलीप जाधव षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. समोरच्या दिशेने आपण भरत पाटीलला पाहतोय. षटकातील पहिला बॉल,
या बलेचा बॉल कट केलाय. पॉइंट रिझन मधून बॉल ट्रॅव्हल झाला. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मिळेल फक्त आणि फक्त सिंगल, एकच धाव. मात्र या ठिकाणावर सिंगल डबलने काम बनणार नाहीये. तुम्हाला मोठ्या फटक्यांचा प्रयोग देखील करावा लागेल. अगदी मोठ्या फटक्यांची गवसणी घालावी लागेल या ठिकाणावर ना. बिग हिट मोठ्या फटक्यांमध्ये डील करणं खूप महत्वाचं आहे टी ए पाटील दापोडे टीमसाठी. संदीप मनेरा वैयक्तिक पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज झालाय. या पहिल्याचा बॉल खोलवर टप्प्याचा पूर्णपणे खोलून ठेवलाय त्या ठिकाणी संदीपला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून भरपूर इम्प्रेसिव्ह कामगिरी आपण पाहतोय. खास करून पहिलं षटक ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा अंकुश पाटीलने खर्च केल्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये महत्वाच्या 2 विकेट्स श्याम पाटीलने काढल्या होत्या. आणि त्यानंतर हे तिसरं षटक आपण पाहतोय. 2 बॉल टाकून झाल्यात, धाव फक्त एकच खर्च केली आहे. दिलीप जाधव पुन्हा एकदा. या बॉलचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. सुनील म्हात्रे सर आमच्याकडे बोलतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 13. 35 धावांचा पाठलाग करत असताना मात्र आतापर्यंत 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 10 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. टीमचे कॅप्टन सोबतच यष्टीरक्षक थोडी गेम प्लॅनिंग करत असताना त्या ठिकाणी आपण पाहतोय. दिलीप जाधव आमच्या कामारे एंड कडनं षटकातील पुढचा बॉल घेऊन वळतोय. या बॉलचा बॉल ऑन साइडला. बॉल हवेमध्ये. मनोज टावरे यांच्या डोक्यावरून बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 की 6. यस षटकार आहे. 6 धावा मिळतील त्या ठिकाणावरनं. देखील प्रयत्न तर चांगले झाले होते परंतु शेवटच्या क्षणी बॉल अगदी सीमारेषेलगत सीमा बाहेर पडला होता. षटकार आलाय. त्या वेळेचा बॉल बाटची मोठी गडा गली रिझन मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा अधिक काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. उर्वरित 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 8 बॉल मध्ये 15ची आवश्यकता. या बलेचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक श्याम पाटीलचे चांगले क्षेत्ररक्षण. थ्रो देखील चांगला झालाय आणि त्या दरम्यान यस तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवलाय. भरत पाटील हा क्षेत्ररक्षक माफ हा फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का हे मात्र या ठिकाणावरनं तपासलं जाईल. रनआउटची विकेट आहे का की त्या उलट फलंदाज सुरक्षित आहे. एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणी पाहूया. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी तपासलं जाईल. टेक्निकल टीम सज्ज आहे. प्रिन्स मूवीज लाईव्ह.
नॉट आउट. अर्थातच 2 धावा कंप्लीट झाल्यात. अगदी महत्वाच्या 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत टीम टी ए पाटील दापोडेसाठी. कारण या ठिकाणावरनं प्रत्येक धाव जी आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. आणि अति महत्वाचा बॉल, शेवटचा बॉल या षटकातील. कारण या बॉल नंतर आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. दिलीप जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील अंतिम चेंडू फेकण्यासाठी समोरच्या दिशेने आपण भरत पाटीलला पाहतोय. त्यावेळेस बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अशा परिस्थितीत अवांतर धावा खर्च करणं हे कदाचित तुमच्या टीमला महाग पडेल. कारण आपल्या टीमने धावा ज्या उभ्या गेल्या त्या फक्त आणि फक्त 35 आहेत. अर्थातच 35 धावांची चेसिंग आपण पाहतोय. पाठलाग त्या ठिकाणावरनं केला जातोय टी ए पाटील दापोडे टीमच्या वतीने. अंतिम चेंडू या षटकातील. दिलीप पाटील. त्यावेळेस बॉल स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल स्टॉप केला गेला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अगदी सहज 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. आता मात्र धावा किती झाल्या आहेत हे महत्वाचं नाहीये, तर शेवटच्या षटकामध्ये धावा किती पाहिजेत हे अति महत्वाचं आहे. 6 चेंडू आणि अल्पेश गायकवाड मला सांगतायत 10 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावर असेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. अंतिम 6 बॉलचा खेळ बाकी आहे. काय दडलंय या शेवटच्या 6 बॉल मध्ये. 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. काल तर जगदीश मात्रेने 9 धावा रोखल्या होत्या. नक्कीच ते षटक फेकण्याची जबाबदारी पुन्हा एकदा जगदीश मात्रेच्या खांद्यावरती दिली जाईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. ऑप्शन्स आहेत जरूर, परंतु शेवटचं षटक जे आहे ते अति महत्वाचं आहे. 6 बॉल मध्ये 10 रोखायच्या आहेत, तर त्या उलट 6 बॉल मध्ये 10 काढायच्या आहेत. कुंदन पाटील साहेब फॅन टीम टी ए पाटील दापोडे टीमला उर्वरित शेवटचं अंतिम षटक. यस, टीमच्या कॅप्टनने जबाबदारी पुन्हा एकदा आपण पाहतोय जगदीश मात्रेवर दिली आहे. काल देखील 6 बॉल मध्ये 9 धावा रोखल्या होत्या. ते षटक पुन्हा पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. यस, पुन्हा एकदा त्या विश्वासाने ही गोलंदाजी पाहायला मिळेल का हा मोठा प्रश्न आहे. कारण 6 मध्ये 10 रोखायच्या आहेत, तर 6 मध्ये 10 काढायच्या देखील आहेत. दोन्ही बाजूने विचार करणं महत्वाचं आहे. षटकातील पहिला बॉल. समोर संदीप मनेरा जो वैयक्तिक एका षटकाराच्या मदतीने 7 या धावसंख्येवर खेळतोय. या बॉलचा बॉल. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. हिट विकेट. फलंदाज बाद संदीप मनेरा.
असताना अशा प्रकारची चुकी जी आहे ना ती चुकी टीमला आवश्यक नाहीये. तुम्ही फलंदाज म्हणून पॉपिंग क्रीज मध्ये किती आतमध्ये खेळताय, तुमची ऑब्स्टिक कुठे आहे, तुम्ही शफल किती होत आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. परंतु यावेळेस पॉपिंग क्रीज मध्ये अगदी आतमध्ये खेळत असताना हिट विकेट पाहायला मिळाला. संदीप मनेरा त्या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज माणिक पाटील man from दापोडे. जगदीश मात्रे पुन्हा एकदा हिरो बनेल का? पहिला बॉल तर अप्रतिम पाहायला मिळाला, ज्यावर महत्वाची विकेट मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल समोर माणिक पाटीलला आपण पाहतोय वैयक्तिक पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज झालाय. या बलेचा बॉल अडवा बाटने खेळून काढलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचल्यात. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर 27 झाल्या आहेत. अर्थातच येणाऱ्या 4 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. काल कोणाची तरी गाडीची चावी चार बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉल मध्ये कंपल्सरी चेसिंग 8 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील अडवा बाटचा प्रयोग. बॉल स्क्वेअर लेग मधून डीपला जातो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण झालंय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्यासाठी परत पाटील त्या ठिकाणी नकार देतोय. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवली आहे, परंतु का ठेवली आहे हे मात्र भरत पाटीलला दाखवून द्यावं लागेल. आणि दाखवत असताना मात्र शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉलमध्ये तुम्हाला विजयासाठी 7 धावा काढायच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल डावे स्टिक सोडून बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वांतर धाव मिळेल. अशा परिस्थितीत अव्वांतर धावा खर्च करणं कदाचित महाग पडेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. यस, नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचमध्ये आपण पंढरीदादा भोईर यांना ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल ऑन साईडला काउ कॉर्नर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 31 धावा झाल्या आहेत आणि आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. यस, कपिल दादा मात्रे, कमलाकर दादा यांना देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. मात्र या मॅच मध्ये रंगत वाढली आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. वाडा मॅच. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील आडवा बाटने फटका तर चांगला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दिलीप जाधव त्या ठिकाणी. थ्रो देखील चांगला झालाय. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट आणि आता मात्र अगदी धगधग वाढली असेल प्रेक्षकांची, यात काही शंका नाहीये. कारण शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर 2 धावांची आवश्यकता आहे. वाडा मॅच. अतिशय सुरेख सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच येऊन टेपली शेवटच्या बॉल पर्यंत आणि या शेवटच्या बॉल मध्ये विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. अगदी प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके या प्रकारचे वाढले असतील. यस, शेवटचा बॉल
दगदग वाढली आहे नो डाऊट. कारण सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगतोय. प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही टीमच्या बाजूने झाली आहे. 35 धावांचं लक्ष आणि ते लक्ष पेलत असताना मात्र मॅच येऊन टेपली आहे शेवटच्या बॉल पर्यंत. अगदी अंतिम चेंडू शेवटच्या बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. अगदी दोन्ही टीमच्या वतीने दोन्ही टीमच्या बाजूने थोडा वेळ जरूर घेतला जातोय. अगदी कुशल मोमेंट आहे. कोणता संघ जिंकेल या प्रश्नाचं उत्तर शेवटच्या बॉल मध्ये दडलंय. 2 धावा कंप्लीट होतील का की 2 धावा रोखल्या जातील. वाडा मॅच सामना कोणीही जिंको परंतु प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम या दोन्ही टीमच्या बाजूने झालंय. यस शेवटच्या बॉल नंतर समजेल की जल्लोष कोणत्या टीमच्या बाजूने असेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पूर्णपणे बदललेली दिसेल तुम्हाला यात काही डाऊट नाही आहे. कारण शेवटच्या बॉलमध्ये विजयासाठी 2 धावा ज्या आहेत ना त्या टीम ओवलीला रोखायच्या आहेत. तर त्या उलट टीम दापोडेला त्या 2 धावा काढायच्या आहेत. काढल्या जातील का की त्या उलट रोखल्या जातील. जगदीश मात्रे पुन्हा एकदा हिरो बनेल का की त्या उलट भरत पाटीलने स्ट्राईक जी आपल्या बाजूने ठेवली होती ना ती का ठेवली आहे हे तो पुन्हा एकदा दाखवून देईल का. भरपूर सारे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील या बॉल नंतर. भरपूर वेळ मात्र त्या ठिकाणी खर्च केला जातोय. कारण या मॅचचा डिसिजन जो आहे ना लॉस और विन हे या बॉलवर डिपेंड आहे. या शेवटच्या बॉलवर की सामना कोणता संघ जिंकेल. शेवटचा बॉल जगदीश मात्रे बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या दिशेने भरत पाटील. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज बोलतोय या वेळेचा बॉल ऑन साइडला फटका तर चांगला आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. टी.ए. पाटील दापोडे संघ विजय होतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली. मैदान सोडा. पुढच्या मॅचला आपण या ठिकाणावरनं सुरुवात करणार आहोत. बघा काल एका बाईकची चावी प्रमोद भोईर यांना सापडलेली आहे. ओळख पटवून ती घेऊन जा. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो
आपण त्वरितच पुढच्या मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. पुढच्या मॅचची सुरुवात आपण ऐकूया द व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी. आमचे परम मित्र, आमचे साथी समालोचक कालीराम केनी यांचा आवाज.